आज बघा आपण बनवत आहोत बारीक गोड शेवाळ्या। चला मी ह्या कशा बनवल्या ते बघूया आपण। मी अंजली स्वयंपाकघरात तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। बारीक भाजकी शेव बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। इथे बारीक भाजकी शेव मी घेतले, तूप घेतले अर्धी वाटी, 1 वाटी दूध घेतले, 1 मोठी वाटी साखर घेतले आणि इथं काजू घेतले। काजूचे काप करून घेतले तरी चालतील, अख्खे टाकले तरी चालतील। चला रेसिपीला सुरुवात करूया। आता कढई गरम झाले। आता आपण अर्धी वाटी तूप घेतलं होतं ते कढईमध्ये घालूया। गॅस स्लो ठेवायचा। शेव घेतली होती भाजकी ती घालणार आहोत आता। तुपामध्ये चांगली शेव भाजून घ्यायची आहे। तर शेव बघा तुपात चांगली आपण भाजली। आता ह्यात आपण 1 वाटी मोठी दूध घेतलं होतं ते दूध घालणार आहोत। त्याच्या आधी काजूचे काप घेतले होते ते टाकणार आहोत। दूध घालूया। चांगले एकत्र करून घ्यायचं। आता 1 वाटी साखर घेतली होती ती घालणार आहोत। चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आता साखर चांगली मिक्स करून झाले। ह्याच्यावर ताट ठेवायचं आणि 5 मिनिटं आपण शिजवून घेणार आहोत। 5 मिनिटं झालेत, आपण झाकण काढूया। बघू शकता शेव एकदा अलटी पलटी करून घ्यायची आहे। बघू शकता 1 वाटी आपण दूध घातलं होतं। छान अशी मोकळी शेव झाले, चिकट अजिबात झालेली नाही। आता आपली गोड शेवाळ्या तयार आहेत। एका डिश मध्ये आपण काढून घेऊया। गॅस बंद करायचा। बारीक गोड शेवाळ्या आपल्या तयार आहेत। रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आवडलं असेल तर एक कमेंट करा।